ती जी मॅच बघत होती तेव्हा असं वाटलं होतं की एक दिवस आपण त्यांच्यासोबत खेळू शकतो, की तेव्हा काय मेमरी तसं काही नव्हतं? नाही, नाही, नाही. असं मला वाटलं होतं. हो. कारण मी जेव्हा मॅच बघितली पहिली मॅच 2003-4 चा वेळ होता आणि तेव्हा हेमलता काला वगैरे हे सगळे टीममध्ये असायचे. सुनेत्रा परांजपे होती अच्छा. तेव्हा. सुलक्षणा नाईक आपल्या हो. मुंबईच्या येस. त्या होत्या आणि मिताली राज, अंजुम चोप्रा, अमिता शर्मा ही सगळी त्यांची टीम होती त्यावेळेला आणि मी पाहिलेली मॅच आणि तिथून मी इतके इन्स्पायर झालेले की मी लिटरली म्हणजे माझं ते ड्रीमच झालेलं की मी एक दिवस यांच्यासोबत खेळणार. अच्छा. आणि मी एक मजेशीर सांगेन, मी म्हणजे लिटरली शाळेत बसायचे ना, शाळेमध्ये कोणालाच माहित नव्हतं की मी क्रिकेट खेळते. ओके. कुठली शाळा? मी कोणाला सांगितलं नव्हतं. एक्सर सुविद्या, बोरिवलीची बोरिवली. एक्सर सुविद्या शाळा होती हां. आणि चांगली शाळा होती आणि एकदा असं चुकून बोलून गेले आणि त्या मुलांनी माझी खिल्ली उडवली, की हो. "अरे मुली नाही खेळू शकत क्रिकेट असं अच्छा. तसं, काय पण काय बोलते," असं हे ते. मी म्हटलं ठीक आहे, आता कोणाला सांगायचंच नाही क्रिकेट खेळतो. तर मी ना असं बेंचवर लिहायचे, नावं लिहायची सगळ्यांची. आय वॉज क्रेझी की मला त्यांच्या बरोबर खेळायचंय एक दिवस आणि मी तेवढी पॅशनेट होते. आणि हातावर नाव लिहून ठेवायची, अंजुम चोप्रा, मिताली राज असं बेंचवर सगळं लिहून. तर बाजूची मुलगी मला विचारायला लागली, की "हे काय कोणाची नावं लिहितेस तू? काय आहे?" हां. तर मी म्हटलं, "अरे तुला माहित नाही कोण आहेत? अरे हे मोठे क्रिकेटर आहेत हे लोकं, हां. इंडिया प्लेयर्स आहेत. हां. तर बघ एक दिवस ना मी यांच्यासोबत खेळताना दिसेन तुला." व्हेरी गुड.